सुनायला लावून देणार काय काय शेजारणी असतात ना बाप्पा, टकटक दिसायला 6 जणी इथं. तुम्ही उभ्या राहा, तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे. तुम्ही 6 माग पाहूच नका, तुम्हीच 6 जणी, त्याच 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 तुम्हीच. मरायची एखादी बाप्पा. एक बाई आली म्हणली, लय तू मालक देवलाच नाही का ग? हा, शपथ घातल्याबरोबर 2 बायका करून ब्रह्मचार्याच्या यादीत गेलाय. बाटवा त्याची शपथ. झोपल्यान 2 जण बाजूला ना अंगावर हात घेतले. मेडीला अशी कट्यार बांधली, तोडी येले कराण्यासाठी तोडून टाकली थोटकत. संक्रांत आली महिन्यावर, पुरविली आली. संक्रांत महिन्यावर आली. गावातली प्रतिष्ठित माणसं बायकांचं ऐकून, वाक्य नीट ऐका, म्हणजे गावातल्या प्रतिष्ठित माणसांना त्यांच्या बायकांनी सांगितलं, महिन्यावर संक्रांत आली, गोरोबा काकाला हात नाहीत, संक्रांतीला गाडगे लागते, गाडगे कोण घडीणार आणि आम्ही वाण कसं देणार. म्हणून शहाण्या बायकांनी, मी वाईट म्हणत नाही, तात्विक सदाचारी बायकांनी आपल्या मालकांना सांगितलं आणि ते मालक गोरोबा काकाकडे गेले. काका, आता सगळी काकाला काका म्हणत होते का नव्हते देव जाणे. आता कोणाची मायवी आली काका न म्हणायला, आता तर सगळ्यांना म्हणावंच लागेल. पण त्या काळात म्हणत होते का नव्हते काय 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 माहित. काहो म्हणे, महिन्यावर संक्रांत आली, आमच्या बायकांनी वाण कसं द्यायचं. पूर्वीच्या काळातल्या बायका शक्यतो मातीच्या गाडग्याशिवाय वाण देत नव्हत्या. आताही देतात. मधात मधात निघली होती मोकार टेकन चौघीत लुगडं एक, तांब्याचे बुटके. हो, कोण्या महाराजांनी सांगितलं त्या बाईन, मला त्याचं नाव सांगावं, रुमण्यानं सांगतो त्याला. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. बापाची जहागिरी आहे का आपल्या काही बी करणं. घरात काही करता येईल, पण परंपरेत मात्र काही करता येत नाही. जी संतांनी लावून दिलेली परंपरा आहे ती. कालच्या शिमग्याच्या सणाला काही हलकटाईनं त्याचे नियम लागू केले नाही. महाराज, मी वर्षभर पेत नाही, पण धुरड्याच्या दिवशी पेतो. हे बा, आपल्या परंपरा, आपले सण, आपल्या रूढ्या हलकट लोकांनी बाटवायच्या नाही. धुरडा हा प्यायचा सण नाही. हो, काय काय नास्तिक. काल मी शेगावकडे गेलो, खामगावच्या पुढे. इतकी दुकानं कीर्तनात सांगू नये का. सणाच्या दिवशी एरवी काय बंधन आहेत तुम्हाला. मुद्दाम धुरड्याच्या दिवशीच असा आगावपणा का करावा. एका व्यक्तीनं केलता बाप्पा, हे जे जे करायलेत का त्याची भावकी आहे. कारण विप्रचिती नावाचा राक्षस, त्याची शुहिका नावाची बायको ही माहेरात मेली. पोरगी सासरी मेल्यावर कुटाणा होतो, माहेरात मेल्यावर काय होईल. पण त्यानं माहेरात मेल्यावर बी कुटाणा केला. मई बायको मेलीच कशी. तिच्या हातानंच मेली ती. तिला कोण मारलं. तिला अग्निप्रसन्न होता, तिने प्रदाला मांडीवर घेतलं आणि चांगलं काम करण्यासाठी अग्निप्रसन्न होता, वाईट कामासाठी नाही. ती जळाली. मी फक्त मुद्दा सांगायला लागलो. आणि मग त्याला राग आला. आपला मेहना शांत बसावा म्हणून त्याला दारूचा रांजून द्यालता. हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसानं मेहना शांत बसावा म्हणून त्याला दारूचा रांजून द्यालता. त्याची बायको धुरड्याच्या होळीच्या दिवशी मेली म्हणून त्यानं रांजून भर दारू पिली. तुमची कोण मेली हा तर मुद्दा बघावा लागेल का नाही. आहे का नाही. हा, नदीनं प्या, तुम्ही काय आमचं थोडंच ऐकतात. पण धुरड्याच्या दिवशीच का का आपल्या संस्कृतीचं मात्र करायचं. बघा, बाकीच्या समाजाची लोक, मुस्लिम समाजाची माणसं त्यांच्या संस्कृतीत जी सण आहे तसाच साजरा करतात. आपल्या बापाची जी आगिरी आहे का आपल्या मनानं सण साजरे करायला. मागच्या लोकांनी सांगितलं ते करायचं असतं. चला, गाडग्यात वाण देत होत्या पूर्वीच्या काळातल्या बायका. हाताला टिकी, चांदीचंच बुटकं, कशाचंच बुटकं मी आणलं नाही मंजुळा, असं नसतं. 1000 कोटीवाला जरी मेला तर गाडग्यातच इस्तून येत असतात बाप्पा. भिकारी जरी मेला तर गाडग्यातच इस्तून येत असते, सोन्याच्या गुंडीत नाही. नेम आहे आपल्याकडं. मग त्या सगळ्यांनी विनंती केली, काका गाडग्याची अवस्था काय.
काकाचे डोळे भरून आले. अहो इतक्या मोठ्या लोकांना बसायला टाकायला नाही ना आंधळे बो, काही काहीच नाही ना घरी. मोठमोठ्या लोक असे उभे राहिले दारात, ते बसतेत का खाली उभे राहिले. म्हणले दादा, अण्णा, तात्या, आबा, भाऊ, काका, काय काय म्हणत होते गावातल्या लोकांना जे भूषण होते त्या भूषण सगळे देऊन टाकले. भूषण त्या उपमा दिल्या आणि सांगितलं लय पाहुण्याला निरोप केला पण एकही पाहुणा येईन. हे नसल्यावर कोणी विचारित नाही बाप्पा. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, पैसा असला की किंमत असती, सब पैसे के भाई, सगळे पैशाचे भाई. एक गाणं ऐकलं मी ट्रॅक्टर मध्ये, ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. ते ट्रॅक्टरवाले लय मोठाला आवाज करीत येतो, काय त्याला हौशे काय माहिती, दुसऱ्याला बैरच समजित येत. आणि मुंडकच कारखान्यात नेलं, करा माप. आता काय तुला पप्याच्या माईला मापायचं का? ट्राली तर मागच उलथली आहे का नाही, असे ते लय मोठाला आवाज करते. ट्रॅक्टरवाल्यानं शेतकऱ्याच्या टाल्या नाही उलथिल्या पाहिजे. जो ट्रॅक्टरवाला शेतकऱ्याचा ऊस व्यवस्थित कारखान्यात नेतो त्याच्या तिसऱ्या पिढीला त्याच्या घरात तहसीलदार जन्माला येईल. आणि जो जाणून बुजून ट्राली उलथी तू त्याच्या 42 पिढ्या ट्रॅक्टरच चली त्यानं. शेतकरी लय पसा पसा पाणी घालतो बाप्पा. ज्याचं सगळ्यात उघड्यात दुकान आहे का असा एकच राजा आहे, त्याचं नाव शेतकरी. सगळ्याची दुकानं झाकलेली, सगळ्याची दुकान गुट्टे साहेब झाकलेले, फक्त एकाच व्यक्तीचं दुकान उघडे आहे त्याचं नाव शेतकरी राजा. हो, बाकी सगळ्याची दुकानं झाकलेली, एकच उघडं. म्हणून त्याच्या विरोधात नाही गेलं पाहिजे. असो, सगळ्याला विनंती केली पण एकही येत नाही. शेवटचा पुरा आपला टाइम बी संपतून तोरक. हो, वाटेल ते प्रयत्न केला, कोणीच पाहुणा येईल. सगळ्या पाहुण्याला सांगितलं जितकी मिळकत येईन का तितकी तुम्हीच घ्या, पण आमच्या 13 ढोकीला गाडगे करायला या. एकही येईन. 12-13 दिवसावर संक्रांत आली. संध्याकाळची वेळ आहे. गोरोबा काकानं देवघरात डोकं टेकलं, डोळ्यातून खळाखळा पाणी येत होतं. आणि पंढरपुरातल्या मालकाला विनंती केली, देवा एवढी आळी पूर्ण करणं. पुरविली आळी, एवढी आळी पूर्ण करणं आमची. देवा एखाद्या भावना, एखाद्या पाहुण्याला सद्भावना देणं आमच्याकडे पाठवून. काय योग आला. दुसऱ्या दिवशी सकाळी 3:30 वाजता पांडुरंगाची पूजा सुरू झाली. पूजा आटपली माऊली. आणि पूजा आटपल्याच्या नंतर पुजारी निघून गेले. दर्शनाच्या रांगा सुरू झाल्या. आणि विटेवरच्या मालकाने विटेवरच्या मालकीने सांगितलं आता लुगडं नेस हिरवं. आईसाहेब म्हणले हिरवंच अंगावर आहे ना, पण कष्टा घाल. आईसाहेब म्हणलं कष्टा? मी सांगतो लक्ष्मी तुला कष्टा घाल. घाल कष्टा. कुंकू एवढं मोठे गोल नाही, आडवं लाव. विटेवरच्या मालकानं रुक्मिणी आईसाहेबाला हिरवी नाटी कष्टा घालायला लावला गुट्टे काका, आणि आडवं कुंकू लावायला लावलं. आणि विटेवरच्या मालकानं गुडघ्याच्या खाली ईदभर धोत्र, लाल पटका आणि गळ्यात तुळशीची माळ, आणि बाजार आता टाकायचा कशावर सामान. गरुडाने विचारलं देवा काय मिळे? आईसाहेब कुंभारीन मावशीन तुम्ही कुंभार. भगवंतानं सांगितलं गरुडा तुला गाढव व्हावं लागतंय. देवा मी गाढव? मग तुला कळत नाही का मी कुंभार झालो, जगाची मालकीन कुंभारीन बाई झाली, तुला गाढव व्हायला काय हरकत आहे? गोड पुरावा द्याला, गोड पुरावा. वैकुंठवाशी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे असा पुरावा द्याला की कोटीची नोट आहे की नाही काका. स्वतः जगाचा मालक कुंभार झाला. गरुडा होय गाढव. आले 13 ढोकीला. गावातला मोठा पाटील चालला होता. तेव्हा बाथरूम संडास नव्हते ना, हाताने तांबे होते लय लोकायच्या. हो, अजून बी काही काही मधात बसनत. फोटो काढूस तरच संडास बांधले, शासनाचे पैसे खापुरते. आणि त्या संडासाईनं गावऱ्या ठुल्या, भुसकाटाचे पोते ठुले. आर मधात बसणं सोंबळ्या कुठं चालला गावतात. हो, तर तो काळच होता ना तसा. ते डबके घेऊन निघते पाटील होतो गावातलं मोठं. हो बापरे, कुठं लेत तुम्ही? हा कुंभार आहेत. गाव कशाला सांगेन कुठं लन काय? आणि गाव काय एक आहे का त्याचं? अख्खे गाव त्याचेच आहेत ना. त्याच्या पलीकडे सांगू का, गावातलं कोण्या दिवशी बटन दाबून मारायचं हे त्याच्या हातात आहे, त्याला देव म्हणतात बाप्पा. हे गाव आपलं कशाचं आलंय? त्याचंच आहे सगळं. ते निमित्त त्याचा धनी केला असे सगळं त्याचं आहे ना, आपलं थोडंच येते. बर 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 बर. त्या गावातल्या मोठ्या माणसाला नमस्कार केला. पाटील गावात धंदा मिळेल का? ते पाटील म्हणलं धंदा देतो, चला. याला काही म्हणावं हे जायचं निघून म्हणले.
आणि संक्रांत आली 12-13 दिवसा ते पाटलानं तांब्या फेकून द्याला आणि घरी गेले आणि म्हणले गोरोबा काका पाहुणे आले तुमच्या या बाहेर. गोरोबा काका बाहेर आल्याबरोबर पाहिलं आडो कुंकू लावलेलं हिरवागार कष्टा घातलेलं पातळ जगाची मालकीन होती. कोणाला श्रीमंत कोणाला भिकारी करायचं जिच्या हातात ती तिला लक्ष्मी म्हणतात. हो आणि तो जगाचा मालक कुंभार आणि गाढ हो गरुड होता. आले सगळा बाजार उतरला आणि काली आल्यावर मग गोरोबा काकाने विचारलं करतान धंदा. हो पंढरपुरातलं लय हुशार पण आम्हाला काय देता कारण त्याला गरज काय बाप्पा पण ओळखू येऊन खोटं आहे म्हणून व्यवहार करणं गरजेचं आहे ना आम्हाला काय देतान. गोरोबा काका म्हणले आमच्या 2 पत्न्यां मी जेवढं येईन तेवढं आम्हाला भाकरी देत जा बाकी सगळं तुम्हाला. खुश झाला कुंभार पंढरपुरातला. आणि मग माती टाकली पाणी आणायला पंढरपुरातली मालकीन 2-3 घागरी मातीवर टाकल्याबरोबर गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग. जगाचा मालक नाचत होता त्या चिखलावर आणि तो काय चिखल तुडीला देवांची खलतुडीला किती मऊ झाला असेल. हात लागल्याबरोबर हजारो गाडगे. तिसऱ्या दिवशी तर आवा भाजला. आवा भाजल्यावर बायका गाडगे कशा घेत असतात अशा हाडसून. हो एक बाई अशी 3-3 बाऱ्या हाडसू लागली पैसे देत नव्हती ती. हो अशी हाडसू घेऊ लागली. राग आला पंढरपुरातल्या मालकाला म्हणलं ए बाई बोटान का हानी ती भितडाव हान. ते म्हणली मा का आडमुठ कुंभार आहे ते आडमुठच आहे ते चांगल्या आडमुठायला ते लंब करते ते साधा आडमुठे होय. हा पंढरपुरातल्या सारखा गुंडा अजून जगात कोण नाही ज्यानं रावणासारख्या गुंडाला दुपारा हाणले बाप्पा. ते किती नंबरचा गुंडा असेल. बाई म्हणली मा का कुंभार आडमुठे का भितडाव हान म्हणतंय. फोटन न गाडग म्हणला हान ना. ती बाई कशी हानी त्या बाईच्या हातातलं गाडगं घेतलं आणि भितडाव हाणलं टणकन उडालं. माय आगाऊच गाडग अख्ख्या गावात चर्चा. जी गोष्ट तुम्हाला लवकर कळवायची का ती ह्या पेपरात टाकायची. अहो संध्याकाळच्याला सर्कलमध्ये जाती. हो अख्ख्या सर्कलमध्ये संध्याकाळच्याला जाती. जी गोष्ट लवकर कळवायची ती यायला कळवायची पटकन कळती पटकन. आमच्या इथल्या एक जणाला बायकोला पैठणी आणायची होती मिळत बसणं. संक्रांत जवळ आली आणि बायकोला पैठणी आणायची. मला म्हणला बाळू महाराज काही म्हणा राव पपेश माय लय ताण द्याली पैठणी आणायची आणि मला आणान मग नाही मिळच नाही आम्हाला. आणि मला मी तुम्हाला दिले असते पण मला बायको मी संन्याशी थोडाचे मला महिला आणावं लागेल ना. म्हणला एक आडू नको बोलू गडे म्हणले. बाळू मोठं होतं आमच्या गावातला माणूस. म्हणला पैसे देऊ नको पण तू ऐकत येत. म्हणलं त्या पुंजानं घेऊन यायला तुम्ही मधात जा. आमच्याच घरात त्याला बसवलं ती बायको तिकून आली. म्हणलं जीजी कुठे गेले अण्णा आताच म्हणतायला गेलीत मला पैठणी आणायची. आणि मी म्हणलं जीजी औंदा पैठणी काय करायची संक्रांतीला. औंदा नाही सक्रात नाही ना संक्रांत जुन्यावर रे महाराज सांगल ती दिशा आम्ही सांगू ते पर्व काळ. म्हणले बाळू महाराज काही म्हणा त्याला फोन लावा बरं 12 महिने पुन्हा संकात साडी खराब होत असते त्याला म्हणा आणू नका. आता आमचा फोन असा बारीकसा मी लगेच बटणं नाही दाबली लगेच म्हणलं अण्णा कुठे आहेत म्हणत्यात वापस या साडी आणू नका. बरं आणि ते मागच्या घरात होतं आमच्या. हिला काय माहिती चतुरीला ते मागच्या घरात होतं. ती म्हणली महाराज माय बरं झालं सांगितलं नाही तर त्यानं साडी आणल्यावर 12 महिने घरात 17 बायानं पाहू डाग पडले असते. हो अशा बायका हुशार असते त्या. यायच्या मकड काही दुर्गुण लय देवानं काऊन टाकले असते टाकू. बाप्पा माणसाला कोणता आहेर घेऊ द्या तो घालीन नाही तर नाही घालायचं पण नाव ठेवत नाही. काका तुम्ही किती भारीची साडी बायकोला आणा शेजारणीला दाखिल्याशिवाय समाधानच नाही. 15,000ची साडी आणली बायकोला नेसावा का नाही अशा दुष्काळात. ती शेजारने दाखिली वचाबाई पप्याच्या बापानं 15,000ची साडी आणली. वचीच्या गोळ्या संपलेल्या. वची म्हणली माय 15,000 दिले का सुत कसं गोदड्यावानीचे. हे पुन्हा वापस तिचं तोंड असं मांजरानं बोचकारल्यावानीच झालं. म्हणली बाई आणि काय सुत आणलं असं. त्यानं पुन्हा 5,000 टाकले परळीला गेलं आणि 20,000ची साडी आणली. आता न्यासावा का नाही दोरकीला दाखिली. दोरकी अशीच भिताडाव पाडलेली. हो आणि काय म्हणली मा 20,000 दिले बुट्या कशा गोचडावानी का गोचडावानी बुट्या. यानं पुन्हा 5,000 टाकले परळीला गेलं 25,000ची साडी आणली. आता अंतिकीची इथं गेली आणि अंतिकीचं गुलूप शाट झालेलं.
एकच गुलूक तिला, एकच. आणि म्हणली माय कलर कसा बाजावाल्यावानी आहे का. कदर कदर ते म्हणला पप्याची माय तू माग बस बर. माग ती बसली सारडगावच्या त्या कोपऱ्यातच पडली. आणि दुकानात गेल्यावर म्हणलं आता तुला कोणती घ्यायची म्हणलं ती मागत पडली ना. मला म्हणाला काय पडली माग. कशा असं त्यात बघा आहे का नाही. आणि इतक्या बेजार करतात आणि संक्रांतीला वाण देतात. काय फायदा आहे मला सांगा ना. पिना पाडा त्याचा बेजार करू करून काय इतका येडा वेळ पंढरपुरातला. या बा बाईचा सगळ्यात मोठा देव आपला कपाळावरचा मालक आहे. हो, जी बाई आपल्या मालकाच्या 2-3 टाइम पाया पडती का तिच्या पंढरपुरातला पाया पडतो काका. पंढरपुरातला जी का भाग्याची आहे वंतीचा पती तिचा देव. मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली. तिचे होता दरुशन मिळे पोटभरी अन्न. तू का म्हणे पतिव्रतान तिची देवावरी सत्ता. इतकी ताकद आहे तुमच्यात, इतकी ताकद. लावून एखादच धरी ती. एखादच कशावर धरायली त्याच्यापेक्षा मालकाला किती मानायली हा महत्वाचा विषय सगळ्यात मोठा त्यावेळी. चला अख्ख्या गावात चर्चा झाली. असा कुंभारदादा आलाय गाडगे दगडावर हल्ले तरी फुटत नाही. बाय म्हणले मा काय जादूगर येतो काय गाडगेत फुटणत. माणसं वर्माव बोट होत असते. गावातले 4-2 म्हणले अरे मला तर जरा घोळच वाटायलाय. ते म्हणले काय घोळ आहे. अरे ते गाढव लोळत ना गाढव लोळत ना म्हणले. सगळे गाढव लोळतेत पण हे गाढव लोळत ना. भगवान म्हणले गरुडा तू गाढवायच्या समाधानाकरता लोळगडे. भगवान काय म्हणले गरुडाला तू गाढवायच्या समाधानाकरता जरासा लोळ. देवा मी का गाढ होय का. अरे पण गाढ व्हायला वाटायला ना गाढ लोळा. लोळ म्हणले लोळ. लोळले गरुड पण तरी माणसं विचित्र ना. ए ते भूकच ना गाढव भूकच ना ते. भगवान म्हणले गरुडा भुकणाऱ्यासाठी भूकगडे जरसे लय वाट्यावर बसू बसू भुकत येत ना तो त्याच्यासाठी भुकले. गोरोबा काका काय म्हणले महाराज पाहुणे राव संधी जमा झाली घेऊन जा संक्रांतीची. नाही म्हणले खळे वसूल केल्याशिवाय जातच नाही. खळे असतेत ना खळे. नावी दादाला खळं असतं, सुतार दादाला खळं असतं, कुंभार दादाला खळं असतं. आणि पुन्हा बाप्पा त्या 5-5 पेंढ्या असतात शाळूच्या अशा माथ्यावरल्या आळाशाची कंस अशा खपक्या त्या अशा कोपऱ्या कापऱ्यातले लांग्या लुंग्या नेत नव्हते अशा चांगल्या चांगल्या. हो आणि त्या गावात नियम होता सगळ्यात आधी एका माणसाची इथल्या पेंढ्या न्यायच्या त्याच्या इथून नेल्यावर मग दुसऱ्याच्या न्यायच्या. मग गोरोबा काकाला विचारलं ह्या कुंभार दादानं हे पंढरपुरातलं कुंभार होतं ना. म्हणले सोयरे कोणाच्या मळ्यात. हर म्हणले कुठं जाऊ नका आधी आधी त्या पाटलाच्या मळ्यात जाते. त्याला 300-400 एकर जमीन 70 बुचाड. तुमच्याकडे बुचाड म्हणतात का सुडी बुचाड खुबाड खुबाड हा खुबाड 70 खुबाड 70 खुबाड. आमच्याकडे बुचाड म्हणतात. आणि कंस खोड्या वळही म्हणते हाय का नाही काका. आपल्याकडे प्रांत भेद असतो. किस देश की बोली किस देश की गाली होती. मग तिथे गेल्यावर त्या कुंभार दादाने विचारलं पाटील राम राम. राम राम. ते असंच फुगलेलं होतं. कोणत्या खुबाडावरल्या नेऊ आणि ना कोणत्या न्याच्यात. भगवान गरुडाल म्हणले हे जरा लय आयटीत आले रे घाल बरं पखाड खाली. हो एक पखाड इकड्या खुबाडा खाली आणि एक पखाड इकड्या खुबाडा खाली. चटच गोरोबा काकाचे सकाळी पाटील येड्याला आलो तो बोंबलूच लागलो. अरे बाप रे म्हणले चटूच गायब. दृष्टांत संपला. गोरोबा काकाने आपल्या घरची परिस्थिती या गावातल्या बायकांना गाडगे भेटावा याच्याकरता आळी व्यक्त केली. एखादा जे जे केली ते ते काळी. कुठल्याही साधूचं चरित्र पहा. 7 मिनिटं वेळ शिल्लक आहे फक्त. एका बाईनं 42-43 वर्ष एक आश्रम झाडा. स्वच्छता अभियानमध्ये अजून तिचं नाव नाही. 42-43 वर्ष स्वच्छतेचा संदेश एका बाईनं दिला बाप्पा. त्या बाईचं नाव होतं शबरी. हो
एवढ्या दिवस आश्रम झाडा, साधूची कृपा झाली आणि त्या महात्म्यानं सांगितलं, बाई जगाचा मालक एके दिवशी तुला भेट देईल. त्या दिवसपासून अंतःकरणात भाव आता कधी भेटल, कधी भेटल, कधी भेटल, कधी भेटल. तिची तीही इच्छा पूर्ण केली. जगाचा मालक भेटला. पुरविली आळी, जे जे केली ते ते काळी. कुठली अवस्था बघा, कुठली कुठली पण. संत शिरोमणी नामदेवरायच्या आईच्या अंतःकरणात एक आळी होती. आळी म्हणजे सोयाबीनवरली नाही. आळी या शब्दाचा अर्थ विच्छा. मनात एक इच्छा आली, पंढरपुरातला मालक आपल्या इथं दिवाळीच्या पहिल्या पाण्याला आंघोळीला यावा, अशी इच्छा. नामदेवरायाकडे इच्छा प्रगट केली. नामा जी आई, भगवंताला पहिल्या पाण्याला आंघोळीला आपल्या घरी बोलव. नामदेवराय म्हणले, आई दिवाळीचा सण आहे, मोठी मोठी वारकरी मंदिरात असतात, देवाला स्नान घालतात, पंचगव्याचं स्नान असतंय, मधाची घागर आहे, दुधाची घागर आहे, मध म्हणजे मोहळाचा, मधाची घागर, दुधाची घागर, दह्याची घागर, लोण्याचे उंडे येतं आणि साखर दळलेली आहे. सगळ्या गोष्टी तिथं पंचगव्याचं स्नान असतंय. वेदाच्या ऋचा म्हणणारी विद्वान पंडित जिथं ऋचा म्हणण्यासाठी आहेत. आणि आई आपल्या इथं बाथरूम नाही, देवाला पाठ चौरंग नाही, या दगडावर पाय सोडून बसावं लागन, आंघोळीला बकीट नाही, घंगाळ नाही, फुटक्या तोंडाचा डेरा आहे, तांब्या नाही, गाडगच हे आंघोळीला. म्हणले नामा काय असेल ते असू दे, पण आपल्या इथं आंघोळीला देव यावा. नामदेवरांनी सांगितलं, आई उठणं आहे का? आईने सांगितलं, नामा श्रीमंत माणसाच्या घरचा मी दसरा काढा आणि त्या दसऱ्याच्या बदल्यात 8 अक्षे तिळ आलते, घामाचे तिळ, निष्ठेचा घाम आणि घामातून सुदाम, चांगल्या दामातून प्राप्त झालेली तिळ, त्या तिळाचा सुगंध किती गोड असेल नामा, आणि त्याचं उठणं केलंय, बोलो. नामदेवराय म्हणले, आई सांगतो देवाला, पण मला वाटत नाही ही इच्छा आपली पूर्ण होईल, ही तुझी आळी पूर्ण होईल. तर आईने सांगितलं, बघ प्रयत्न करून. अख्खं आयुष्य तू भजन केलं, तुझ्या बाबांनी भजन केलं, आपल्या घरात सगळी माणसं भजन करतात, आपण मागतो तरी काय त्याला फक्त त्यानं आपल्या घरी आंघोळी यावा. नामदेवराय काकड्याला बसले नाही त्या दिवशी. नामदेवरायाला बसायची जागा होती भगवान शिवशंकराच्या उजव्या हाताला. हो, भगवान शिवजी काकड्याला बसायचे बाप्पा, त्यांच्या उजव्या हाताला नामदेवराय बसत होते. कारण वारकरी संप्रदायाची स्थापना शंकरांनी केली. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव आणि भगवान शिवशंकराला आवडेल असं पहिलं उभं राहून कीर्तन जर कोणी केलं असेल काका, तर ते नामदेवरायानं केलं. आणि त्या कीर्तन इतकं गोड झालं, त्या काय ते नामदेवरायांचा अधिकार. परिस्थिती अत्यंत नाजूक, सुंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटे कीर्तन करी. अत्यंत परिस्थिती नाजूक. घर केळीवरी नारळी, घर चंद्रमोळी, जाणतसे आळे नामयाची. अत्यंत परिस्थिती साधी. जा नामदेवा, भजनाची साधना आपल्याकडं. भगवान शिवशंकरांनी पाहिलं माझ्या बाजूला येत नाहीत नामदेवराय. मागं बघितलं तर ते गणपती बाप्पा पशी उभे होते, साक्षी गणपती पाशी. भगवान शिवजी उठले, नामदेवा काय येत नाहीत? काय नाही म्हणले, देवा जी आईनं जन्म दिलाय तिची कुशी इतकी पावन होती म्हणून मी वारकरी झालो, आणि त्या आईनं मला काम सांगितलं आणि ते काम पूर्ण करू शकत नाही. काय काम आहे? माझ्या आईची आळी आहे, माझ्या आईची इच्छा आहे. आज भगवंतानं पहिल्या पाण्याच्या आंघोळीला उद्या तिकडे यावं. भगवान शिवजी म्हणले, अरे उद्या दिवाळीचा किती जल्लोष नामदेवराय, आणि कसं तुमच्या घरी येता येईल? मी फक्त अपेक्षा व्यक्त केली, इच्छा व्यक्त केली, आळी व्यक्त केली. पूर्ण करायची का न करायची तो ठरेल. भगवान शिवजी नामदेवराय पशीच उभे राहिले. विटेवरच्या मालकाला करमत नव्हते, दोघं मधात नसल्यावर आवडतं वय. स्वतः विटेवरून खाली गेले आणि विचारलं, काय? नामदेवाची इच्छा आहे तुम्ही त्याच्या घरी जा. सन दिवाळीचा आला, नामा रावळाशी गेला. आणि मग भगवंताला सांगितलं तुम्हाला यावं लागतंय. भगवंतानं सांगितलं काळजी करू नका, तयारी करा, मी येतो. शिवजींनी सांगितलं तुम्ही एकटे नाही, मी पण येतो. आणि दोघं गेले आणि नामदेवरायाच्या घरी दगडावर पाय सोडून आंघोळ केली. कुठे टावेल अंग पुसायला? टावेलच नव्हता न बाप्पा. आतमध्ये टावेल हुडकायला गेले. भगवान शिवजींनी सांगितलं, नामदेवा काय मिळे? तुमचं डोकं तोंड पुसायला टावेल पाहिजे. शंकर म्हणले, वाळलं ना रे असंच.
वाऱ्यानंच पाणी वाळलं आमचं. नाही म्हणले देवा ताच आईची इच्छा आहे. भगवंतांना नामदेवरायाच्या कानात सांगितलं, जिच्या पदराखाली विश्वाच्या मालकाचं भजन करणारा बाळ जन्माला येतोय तिचा पदर किती गोड असेल. मग टावेलनं कशाला तोंड पुसायचं. तिच्यात पद चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबराय भक्ताविषयीचा देवाचा अत्यंत कळवळा जिव्हाळा गोड सद्भाव आजच्या अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय प्रतिपादित करतात. विठाला विठाला आवाज असा गोड द्या, देव चांगलं करीन तुमचं. सगळ्यालाच द्या, मला एकट्यालाच नाही, सगळ्यांना द्या. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय नमूद करतात, भक्तांनी जी जी आली या शब्दाचा अर्थ विच्छा, जी इच्छा प्रगट करावी, अंतकरणात जी भावना यावी, ती भावना ती विच्छा आली या शब्दाचा अर्थ विच्छा ती जगाच्या मालकाने पूर्ण करावी. जे जे केली ते ते काळी, कालाचा भेद नाही सांगितला. रात्र असेल, दिवस असेल, उन्हाळा असेल, हिवाळा असेल, पावसाळा असेल, याचा तिळमात्र कसल्याही प्रकारचा काही देव अंतकरणात संकोच बाळगत नाही. भक्तांनी इच्छा प्रगट करावी आणि जगाच्या मालकाने ती पूर्ण करावी. जे जे केली ते ते काळी, अशी कोण आहे तर माय तरी आईसी सांगा, कृपाळवा पांडुरंगा. विचारलं कोण तर ती विटेवरची मालकीन आहे, तो विटेवरचा मालक आहे. त्या विटेवरच्या विठोबा माऊली शिवाय जगात दुसरी अशी कुठली आईच नाही की ती भक्ताची ती इच्छा पूर्ण करेल. घेतले नो तरी उचलोने कडेवरी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय नमूद करतात, विटेवरची आई इतकी गोड आहे, ती एकदा लेकराला कडेवर घेतलं की खाली उतरीत नाही. जन्म देणारी आई सुद्धा आईच आहे. जन्म देणारी आई सुद्धा कडेवर घेती, पण रडणं बंद झालं की पुन्हा लेकराला खाली ठेवती. रडायला सुरुवात झाली की पुन्हा कडेवर घेती, आणि रडणं बंद झालं की पुन्हा खाली टेकती. खाली टेकलं की लेकरानं पुन्हा रडावं, त्या आईनं पुन्हा कडेवर उचलून घ्यावं. असं जर 5-4 वेळेस जर झालं तर जन्म दिलेली आई असं नमूद करते, बाळा जीव घेतो का रे माझा, मी किती वेळ तुला कडेवर घेऊ रे बाळा, मी थकले रे, मला दिवसभर काम करावं लागतंय, माझं कंबरडं मोडून गेले रे, मी किती वेळ तुला कडेवर घेई. जन्म दिलेली माय अशी म्हणू शकते, पण विटेवरच्या आईनं ठराविक लोकांना कडेवर घेतलंय, आतापर्यंत खाली उतरिलच नाही. अशी काही ठराविक लोक आहे. ध्रुव नावाचा बालक चिराचा सागरू उपमन्या, चिराचा सागर उपमन्या, चिराचा सागर उप ढळपदी बाळ बैसविला धुरू, ढळपदी बाळ बैसविला धुरू, चिराचा सागर उपमन्या, चिराचा सागर उपमन्या. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. हा ध्रुव नावाचा बालक आहे. 65 फुटाचं सिंहासन बाबांच्या मांडीवर बसलेलं आहे. एक आई आली, त्या आईनं लोटून दिलं बाबाच्या मांडीवरनं खाली. 65 फुटाच्या सिंहासनावर खरचटत खाली आला. 4-2 ठिकाणी लागलं होतं. घरी पळत आला. ज्या आईनं जन्म दिलाय त्या आईच्या समोर आपली व्यथा मांडत होता. माय मी बाबांच्या मांडीवर बसलो, पण मला त्या आईनं खाली ढकलून दिलं. आई जरी सावत्र असेल पण बाप सावत्र नसतो, इथपर्यंत मला माहिती आहे. आई सावत्र असू शकते पण बाप सावत्र नसतो. श्रोताम पिता तुल्यानाम अशुद्धो भय व्याप्तियाम
जायते न खलु य भवे अपत्यानां सुधानां वात्सल्यां पराभेदं श्रुतं पिता नैव स्थिता. बाप मात्र सावत्र होऊ शकत नाही. आई सावत्र असू शकते, बाप मात्र सावत्र नाही. त्याच्या रक्तापासून जन्माला आलेलं ते बालक, त्याला थोडंसं काहीतरी वाटायला पाहिजे होतं, पण तो बाप मात्र बायकोच्या मुठीत होता. जी माणसं बायकोच्या मुठीत गेले, आगा रांढेची या कवे, आगा पुरुषार्थ मालवे. रान म्हणजे पत्नी, सतत सतत तिचा ऐकणाऱ्याचा पुरुषार्थ मातीत जात असतो, असा मोठ्या लोकांचा पुरावा आहे, गिरगावकरांचा नाही. विठाला 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 खुर्ची खुर्ची बायकोच्या मुठीत असणारा राजा म्हणून काही चाललं नाही. आईनं सांगितलं, ध्रुवा जी, तू बाबाच्या मांडीवर बसण्याची इच्छा केलीस, किती दिवस मांडी टिकल बाबाची? ग्रासिता काळ जयासी तो हरोनी मृत्यू परेशे, तै मशान आभास कीर्तिनाशो कायावो. काया म्हणजे शरीर. ज्या दिवशी यमाचा घाला तुझ्या बाबावर पडेल, त्या दिवशी तुझ्या बाबाची मांडी तुला आवडती ना बाळा? ती मांडी हजारो लोकांच्या समक्ष एके दिवशी पेटून द्यावा लागणार आहे. आणि ज्या दिवशी बाबाची मांडी जळेल, त्या दिवशी कोण्या बाबाच्या मांडीवर बसशील? आई तुझ्या मांडीवर. ए बाळा, तुझ्या बाबाची मांडी जशी जळती का, तशीच एके दिवशी तुझ्या आईची मांडी जळणार आहे. तू अशा मांडीवर बस, तू अशा मांडीवर बस की त्या मांडीहून, त्या कडेहून तुला आत्तापर्यंत कोणीच उतरलं नाही पाहिजे. साधना केली, पंढरपुरातला मालक वश केला आणि आढळपद प्राप्त केलं. अजूनही ती चांदणी हलत नाही. सर्व चांदण्या लुकलुकतात. लुकलुकणे म्हणजे हलणे, चमकणे विझणे, चमकणे विझणे. पण ध्रुव नावाचा तारा कायमस्वरूपी चमकतो, कायमस्वरूपी. त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. उलट ज्योतिष्य शास्त्रामध्ये या ध्रुव नावाच्या ताऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कोणी माना न माना असं जर मी सांगितलं आंधळे बुवा, तर लोक म्हणतील बाळू महाराज अंधश्रद्धेच्या बाजूनं बोलायलाय. पुराण काय आमच्या बापान थोडंच लिहिलंय. वारकरी संप्रदायानं वेदाची चेष्टा केली नाही. वेदा निंदितो चांडाळ, शास्त्राची चेष्टा केली नाही, पण पुराण मात्र गळ्यात घेतलं. पावे पुराणी विचारून, तुका म्हणे नाही विश्वास ज्यामली पाहावे, पुराणी विचारोनी विचारोनी पाहावे, पुराणी विचारोनी. विश्वास पाहावे, पुराणी पुराण सांगतंय, ही पुराणाची व्याख्या आहे. एके दिवशी लंकेश राजा रावण आणि त्याची धर्मपत्नी समुद्राच्या तीरावर बसली. माऊली कुठे साहेब? समुद्राच्या तीरावर बसली. आणि समुद्राच्या तीरावर बसल्याच्या नंतर बाप्पा रावणाची आई त्याच्यापेक्षा फार वयस्कर होती. पण आईनं बसल्या बसल्या रावणाला सांगितलं, ऐके लंकेशा स्तब्ध ताराची पाहिला, दुरुनाम तयाला पुराण संबोधिती. हे बाळा, हा ध्रुव नावाचा तारा आहे. सगळी तारे हलतात पण तो हलत नाही. बघ किती तेजस्वी तारा दिसतो. रावण म्हणे, आई मला बाकीचे सगळे दिसायलेत
पण न हलणारा ताराच दिसत नाही. माय हुशार होती त्याची, तिने एकच काम चुकीचं केलं म्हणून 2 कट्टे हलकट जन्माला आले. हो, लेकरं मूर्ख जन्माला आल्यावर लोकांवर रुसलं नाही पाहिजे. मनाशी पुसावे काय केले, आपल्या आपल्या मनाला विचारलं पाहिजे. एकच काम चुकीचं होतं, बाकीचं नाही. तिनं सांगितलं रावणा पुन्हा एकदा बघ. त्यानं 4-4 वेळेस तारा पाहिला, बाप्पा तारा दिसत नव्हता. मग माय रडू लागली. तर रावणानं आईला विचारलं, माय तू का रडते? बाळा, हा तारा ज्याला दिसला नाही तो 6 महिन्यात मरतो. असं गिरगावकर सांगत नाही, असं पुराण सांगते. पुराण असं ज्योतिषशास्त्र सांगते. तुम्हाला कितपत मानायचं न मानायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. पुराण हे काय आमच्या घरच्या लोकांनी लिहिलेलं नाही. तुकाराम महाराजांचा पुरावा आहे. पहावे पुराणी विचारून बघा. पुराण वारकरी संप्रदायाने कंठस्थ केलेलं पुराण आहे. असो, त्याच्यानंतर असे 22 लोकांची यादी मी कालच्या लॉकडाऊनमध्ये, अगोदर मला 4च लोक माहीत होते, पण नंतर आता 22ची यादी झाली. त्याच्यात दुसरी एक देतो. सगळेच सांगत राहिले, आपले 11 याच्यातच वाचतील. एके दिवशी सुमंत नावाचा प्रधान आणि राजा दशरथ शरयू नावाच्या नदीच्या तीरावर बसले. पवित्र गंगा, 350 गंगापैकी एक गंगा शरयू नावाची गंगा आहे. या पवित्र देशामध्ये 350 गंगा, 349 भारतात येतात आणि एकच नेपाळ नावाच्या देशात गंडकी नावाची गंगा आहे आणि 2734 उपनद्या येतात. या भारतामध्ये 2734 उपनद्या. आता पर्वत मुख्य किती, उपपर्वत किती, मुख्य सरोवर किती? मानसादी सरोवरा मुख्य भयार जव करा, त्या सुवर्ण कमळाचा बीजवरा देत शिव. मानस नावाचं सरोवर, या सरोवरामध्ये सुवर्ण नावाची कमळं फुलतात. अशी काही ठराविक सरोवर आहेत आणि तुम्ही आम्ही तयार केलेली ही सरोवरं वेगळी, याची सुद्धा संख्या वेगळी आहे. पण या 350 गंगापैकी एका गंगेच्या तीरावर सुमंत नावाचे प्रधान हे राजा दशरथाचे, आणि राजा दशरथ तीरावर बसलेले आहेत आणि संध्याकाळची वेळ आहे. त्या वेळेला सुमंत सांगत असतात, राजन बघा ते किती सुंदरसा ध्रुवचार आहे, त्याच्यासाठी 3 ओळ्या येतात. पण आपण पुढं सरकू. सुंदर ओळ्या लिहिल्या त्याच्यासाठी, गोड गोड गोड. जाबालीचा पुरावा आहे, मार्कंडेयांचा पुरावा आहे. हा संप्रदाय ऋषीप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय मुनिप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय पुराणप्रणित संप्रदाय. हा संप्रदाय म्हणजे 4 दोर सुंबळ्याची जागरी नाही. विठाला 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 कडेला बसले आणि सुमंताने सांगितलं, राजन बघा पहिलं तो गा ब्रह्मंडळी, तो आकाश पटलामध्ये दिव्य असा तेजस्वी तारा आहे. तो बघता का? 2 पुरावे आले. एक पुरावा असा सांगतो, सुमंताचं वय राजा दशरथापेक्षा 1.5 वर्षांनी जास्त होतं, असं एक पुराण सांगते. आणि एक पुराण सांगते राजा दशरथ हे काही दिवसानं सुमंतापेक्षा ज्येष्ठ होते. चला 1-1.5 वर्षाचा फरक असेल, दोघंही म्हातारेच होते. पण सुमंताला बाप्पा तारा दिसतो, दशरथाला दिसत नाही. 4-2 वेळेस सांगितलं, बघा ना बघा ना बघा ना. दशरथ राजानं सांगितलं, मी याच्या अगोदर खूप वेळेस तारा बघितला, पण या 5-7 दिवसात मला तारा दिसतच नाही. सुमंताच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि दशरथ राजाने विचारलं, का रडता? महाराज, हा तारा न दिसणं अनिष्टतेचं लक्षण आहे. 3 महिने 9 दिवसाच्या नंतर राजा दशरथ गेले. विठाला 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 मग अशा ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रवीण असणारं अधिष्ठान हा ध्रुव तारा, ही आडळपद ध्रुवाला प्राप्त झालं. घेतले नुतरी उचलोनी कडेवरी, एकदा कडेवर घेतलं की खाली उतरीत नाही. तुका म्हणे घास मुखे घाले ब्रह्मरस. तुकोबाराय म्हणतात, ती विटेवरची आई जेव घालते. आपली सुद्धा आई आपल्याला लहानपणी जेव घातलं ना, आपण काय मनान थोडे जेवलो? लहानपणी आपल्या आईनं आपल्याला भरवलेलं आहे. पण शंका अशी आहे, आपल्या आईनं जीव घातल्यावर पुन्हा भूक लागती. आपल्या जन्मदात्या आईनं जीव घातल्यावर पुन्हा भूक लागती. ती पुन्हा जेव घालती, जेव घातल्यावर सुद्धा तृप्त होती, पण पुन्हा भूक लागती. पण विटेवरच्या आईनं जीव घातल्यावर भूक लागत नाही. 19 लोकायला जीव घातलं, त्याच्यातला एक व्यक्ती सांगतो, डोके पडलेले येतं, हात पडलेले येतं,
शरीर पडलेले आहेत, रक्तामासाचा चिखल आहे, बारीकसा असा रक्ताचा दांड वाहतो, हाडाचे सापळे पडलेले आहेत, मोठी मोठी गिधाडं हात उचलून नेत होती, कोणाची डोके उचलून नेत होती, अशी परिस्थिती आहे. पात्र शुद्ध नाही बाप्पा. आणि अशा जाग्यावर विटेवरच्या माईनं एका व्यक्तीला 700 श्लोकाचं जेवण दिलं. ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला ते जेवू घातलंय. अर्जुनाला भूक तर लागलीच नाही, पण अर्जुनानं जे जेवलंय ते त्यानं एक एक 2-2 श्लोक जरी गीतेतला अध्ययन केला तर त्याला सुद्धा बाकीची भूक लागत नाही. अशी जेवू घालणारी विटेवरची माय आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं. कीर्तन विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा साऊंडला आवाज द्या. छान. हा ज्ञानदान अन्नदान सोहळा वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य, मला वाटतं विठ्ठल प्रभू महाराज, विठ्ठल प्रसाद महाराज यांनी या सप्ताहाची सुरुवात त्यांच्या हस्ते झालेली आहे. मोठ्या अधिकार संपन्न महात्म्याने केलेली ही सप्ताहाची सुरुवात विठ्ठल प्रसाद महाराज फार या परिसरातलं वारकरी संप्रदायातलं ते जडवळ रत्न होते आणि त्यांनी केलेली सुरुवात. आणि या सुरुवातीमध्ये या परंपरेत माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावकराला आज कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं महत् भाग्य. सर्व ग्रामस्थांच्या वतीने, हळम ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा गावातल्या सर्व आडनावाच्या माणसांना कोटी कोटी धन्यवाद देतो. मला वाटते गावात नामयज्ञ सुद्धा चालू आहे, जप सुद्धा, रामकृष्ण नामाचा जप सुद्धा चालू आहे. मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये फार फार नाविन्य आहे. तारकीच्या संदर्भात विनायकराव संपर्क करत होते, इथे येण्याचा योग आला, त्यांनाही धन्यवाद. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना महाराज तुम्ही सुद्धा दुपारी फोन केला, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते मंडळी, सर्वांना प्रणाम. महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई या अष्टादश संतांच्या नामाचा जयघोष करणारी ही दिग्गज वारकरी मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य मंडळी, महाराष्ट्रातील ख्यातनाम चंद्रसूर्यासारखे तेजस्वी लोक, सर्वां वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला विठाला पुरविली आळी, जे जे केली ते ते काळे, माय तरी आईशी सांगा, कृपाळुवा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात, भक्ताच्या अंतःकरणात जी इच्छा आली ती इच्छा जगाचा मालक पूर्ण करतो. आमच्या इथलं एक जण पंढरपूरला गेलं, माझ्या आधीपासून जात होतं ते. मला म्हणे, बाळू माझ्या 40 वाऱ्या झाल्या रे, तू कीर्तनात अभंग घेतला. म्हणला अभंग तुकोबारायचा आहे, माझा नाही. मी तयार केलेला अभंग पोरायची माय ऐकायची नाही, म्हणजे माझी बायको नाही ऐकायची, तर लोक कसे ऐकतील? काव्य संतांचं पवित्र असतंय. हल्ली काही काही लोकांनी काव्य केलं, ते काव्य 1-2 महिने बाप्पा गाजत आहे, आणि 1-2 महिन्याच्या नंतर त्या काव्याला कुत्र पण विचारित नाही. पण संतांचं काव्य अनादिकालापासून चालत आलेलं आहे. तुकोबारायचा अभंग आहे. हो ना म्हणे, तुकोबारायचा अभंग आहे, पण तू कीर्तनात घेतला होता ना पुरविली आळी. गेल्या 40 वर्षापासून मी पंढरपूरची वारी करतो आणि माझी एकही इच्छा पूर्ण करीत नाही. मी म्हणलं, सोमळ्या तसं नसतं ना रे रावश्या, देव इच्छा पूर्ण करतो हे मान्य आहे बापू, पण तू सुद्धा देवाचा तसा झाला पाहिजे ना. ते कोणाची इच्छा कशी पूर्ण कर? एका बाईला 8 महिने पूर्ण झाले. 8 महिने पोटात तिच्या गर्भ होता. 8 महिन्याचा गर्भ. करा जर सगोड आवाज करा, देव तुमचं चांगलं करीन. हो, किती सुंदर म्हणायले ते माणसं, त्यांना पण आवाज द्या ना तुम्ही. हो ना, आवाज द्या. हो द्या, आवाज द्या. लय छोट्या सप्त्यात चांगले आवाज असते तर द्या ना. किती वाजवायलेत चांगलं माणसं, म्हणायलेत चांगलं. चला करा, आवाज करा. हो, नाही भजतन बोंडातले फरक असतो.
तोंडात टाकल्या टाकल्या इग्रतेत त्याला भजे म्हणते आणि कौरकच सगळा फुटत नाहीत त्याला बोंड म्हणते. तसा आवाजात पण फरक असतो बाप्पा. विठाला विठाला. विठाला, 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 विठाला.